संध्याकाळच्या वेळी देवापुढे दिवाबत्ती लावण्यासाठी श्वेताताई उठल्याच होत्या. तोपर्यंत त्यांना दरवाजावर कोणीतरी येऊन उभा राहिलेलं दिसले. श्वेताताईंनी मोठ्याने आवाज दिला, "कोण आहे?" पलीकडून आदराने आवाज आला, "काकू, मी कुणाल आहे." कुणाल आहे हे पाहून श्वेताताईने मोकळा श्वास सोडला. पण त्या विचार करू लागले की यावेळी कुणाल इथे कशाला आला असेल. बरं झालं श्रद्धाचे वडील घरी नाहीत, नाहीतर खूप मोठा हंगामा झाला असता, कारण त्यांना कुणाल अजिबात आवडत नाही. श्वेताताईने आदराने कुणालला आतमध्ये बोलावलं आणि म्हणाल्या, "बाळा, कसं काय येणं केलं?" कुणाल थोडासा हसत म्हणाला, "काही नाही काकू, ते लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो." श्वेताताईने हसत त्याला विचारले, "अरे, कोणाचं लग्न आहे?" कुणाल थोडासा लाजत म्हणाला, "काकू, माझंच लग्न आहे." तो म्हणाला, "काकू, पुढच्या रविवारी लग्न आहे आणि सोमवारी रिसेप्शन आहे. तुम्हाला आणि काकाला नक्कीच लग्नाला यावे लागेल." श्वेताताई नेहमी त्याला लग्न कर म्हणत होत्या, परंतु आज कुणाल लग्न करत आहे हे ऐकून जरासं श्वेताताईचं मन दुःखी झालं होतं. परंतु विचारातून बाहेर येऊन त्या म्हणाल्या, "थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणते." कुणाल उठून उभा राहिला आणि म्हणाला की, "नाही काकू, मला अजून खूप जागी पत्रिका वाटायला जायचं आहे." श्वेताताई त्याला जाताना म्हणाले की, "बाळा, अभिनंदन, बरं झालं तू लग्न करत आहेस. आम्ही तुझ्या लग्नाला नक्की येऊ." श्वेताताई खुश होऊन त्याला बोलत होत्या, पण मनात त्यांच्या वादळ निर्माण झालं होतं, कारण त्यांना वाटायला लागले की आता कुणाल दुसऱ्या कोणाचा तरी व्हायला लागला आहे. त्यांना वाटू लागलं की आता कुणालवर माझा कोणताच अधिकार राहणार नाही, कारण कुणाल हा खूप संस्कारी आणि समजदार मुलगा होता. पहिल्यापासूनच श्वेताताईला कुणाल खूप आवडत होता. त्यांना नेहमी वाटत होतं की कुणाल माझा जावई बनावा. त्याच्यासारखा जावई या जगात दुसरीकडे कुठे सापडणार नाही. कुणाल श्वेताताईच्या समोरच्या गल्लीतील मुलगा होता आणि श्वेताताईच्या मुलीचा, श्रद्धाचा, तो लहानपणापासूनचा मित्र होता. ते दोघे एकाच वर्गामध्ये शिकत होते. कुणाल नेहमी श्रद्धाची मदत करत असायचा. शाळेमध्ये सुद्धा तिचा होमवर्क, तिला लागणारी प्रत्येक वस्तू तिला देत असायचा. लहानपणापासून श्रद्धाचं आणि कुणालचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होत असायचं. कुणाल आणि श्रद्धा वयाने लहान होते, म्हणून श्रद्धाच्या वडिलांनी जास्त त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. पण माहीत नाही, जसजसे कुणाल आणि श्रद्धा वयाने मोठे होऊ लागले तसतसं श्रद्धाच्या वडिलांना कुणालचा खूप राग येऊ लागला. श्रद्धा आणि कुणालला समजत नव्हतं की तिचे वडील असे त्याच्यासोबत कठोरपणाने का वागत आहेत. पण इकडे कुणाल आणि श्रद्धाचं प्रेम खूप अफाट वाढलं होतं. त्या दोघांना पण एकमेकांची साथ खूप आवडत होती, परंतु माहीत नाही तिच्या वडिलांना तो तिच्यासोबत असल्यावर आवडत नसायचं. त्यामुळे वडिलांची नजर चुकून कधी श्रद्धा कुणालच्या घरी जाऊन त्याच्या नोट्स घेऊन येत असायची. हळूहळू कुणालला श्रद्धाच्या घरी तिचे वडील त्यांना येऊ देत नव्हते. ते दोघे एकमेकांना एवढे प्रेम करत होते की ते दोघे पण त्यांच्या आयुष्यात दुसरी कुणाची कल्पना पण करणार नव्हते. श्वेताताईंच्या डोळ्यासमोरच दोघांचं प्रेम अफाट फुललं होतं. त्या दोघांचं प्रेम मिळणार नाही हे कळाल्यावर श्वेताताईला पण खूप दुःख झाले, कारण श्वेताताईला माहीत होतं की त्यांचे पती कुणाल आणि श्रद्धाच्या लग्नासाठी कधीच तयार होणार नाहीत. त्याला एकच कारण होते, ते म्हणजे गरिबी. कारण कुणाल हा गरीब घराण्यातील होता, त्यामुळे तो श्रद्धाच्या वडिलांना अजिबात तो आवडत नव्हता. त्याचे वडील एका कपड्याच्या दुकानावर काम करत होते. कुणालच्या घरात एक छोटा भाव आणि एक छोटी बहीण आणि आईवडील होते. त्यामुळे या महागाईच्या काळात त्यांचं पोट भरणे आणि गरजा भागवणे खूप मुश्किल होतं. कुणालच्या वडिलांच्या पगारीवर घर भागत नाही हे पाहून कुणालची आई सुद्धा दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी भांडी करत असायची. श्रद्धाच्या वडिलांचे त्या शहरामध्ये फर्निचरचे दोन मोठे दुकाने होते. श्रद्धाचे वडील खूप मोठे व्यापारी होते. श्रद्धा श्वेताताईंची एकुलती एक मुलगी होती, त्यामुळे ती माहेरी राजकुमारीसारखी राहत होती. पण याच राजकुमारीवर जर आभाळ कोसळले तर काय परिणाम होतात हे तर आपल्याला माहीत आहे. श्वेताताई विचार करतच होत्या, तोपर्यंत कोणाचा तरी फोन आला आणि त्या विचारातून बाहेर आल्या. त्यांनी पाहिलं की त्यांच्या मुलीचा, श्रद्धाचा फोन होता. ती सध्या अमेरिकेमध्ये राहत होती. ती फोनवर विचारत होती, "आई, कशी आहेस? इथे माझ्या नवऱ्याचं
सार्थकचं काम व्यवस्थित सुरू आहे आणि विशाखा पण आता शाळेमध्ये जाऊ लागली आहे. आई, तू आणि बाबा इकडे कधी येणार आहात? आणि बाबाची तब्येत आता कशी आहे? आणि अजून पण खूप काही श्रद्धा तिच्या आईला बोलत होती. पण श्वेताताईच्या डोक्यात हा विचार आला होता की श्रद्धाला कुणालबद्दल विचारायचं नाही का? काचेच्या खेळण्यासारखी त्या दोघांची दोस्ती नव्हती की जी फुटली तरी तुटेल. पण त्यांनाही कुणालची बातमी सांगावी का नको हेच कळत नव्हतं. कारण त्यांची मुलगी श्रद्धा सार्थक बरोबर आणि 3 वर्षाच्या विशाखासोबत अमेरिकेमध्ये खुश होती. श्वेताताई खुश होण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु त्यांचं मन त्यांना दुसरंच काहीतरी सांगत होतं. त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कुणालचा डोळे भरून आलेला चेहरा दिसायचा. श्रद्धाचा नवरा अमेरिकेमध्ये इंजिनिअरचं काम करत आहे. तिचा नवरा पण गोरापान, नाकी डोळे, छान हँडसम दिसत होता आणि एवढेच नाही तर खूप श्रीमंत घराणं होतं. एवढ्या चांगल्या मुलाचं स्थळ आल्यावर सुद्धा हट्ट करत होती की मी लग्न केलं तर कुणालसोबतच करेल, नाहीतर मी आयुष्यभर कुमारिका म्हणून राहणार आहे. जेव्हा तिच्या वडिलांना ही बातमी कळाली तेव्हा ते खूप रागात होते, परंतु त्यांनी काहीतरी विचार केला आणि गोड बोलून ते श्रद्धाला त्यांच्या बहिणीकडे घेऊन गेले. पण तिकडे जाऊन तिच्या वडिलांनी आणि तिच्या आत्यानी अशी कोणती पट्टी तिला सांगितली की त्यामुळे ती सार्थकसोबत लग्न करायला तयार झाली हे श्वेताताईला समजत नव्हतं. आत्याच्या घरून आल्यावर श्रद्धा हसतच तिच्या आईपाशी गेली आणि म्हणाली की त्या कुणालच्या छोट्याशा घरात राहण्यापेक्षा मी अमेरिकामध्ये जाऊन माझ्या नवऱ्याच्या सार्थकच्या मोठ्या घरात आरामशीरपणे राहणार आहे. आणि लाजतच श्वेताताईला श्रद्धा म्हणाली की मला सार्थक पसंत आहे आणि ती तेथून लाजून निघून गेली. श्वेताताई श्रद्धाचं बोलणं ऐकून हैराण झाल्या होत्या. त्यांना समजत नव्हतं की त्यांची मुलगी काय बोलत आहे. माझी मुलगी तिथं लहानपणापासून प्रेम कसं विसरू शकते? ती सगळं विसरून ती अमेरिकेत जाण्याची स्वप्ने कशी काय पाहू शकते? पण माहीत नाही श्वेताताईला तिच्या डोळ्यामध्ये अजून पण कुणालबद्दल प्रेम दिसत होतं. तोपर्यंत दारावरची बेल वाजली. दारावर श्रद्धाचे वडील आले होते. त्यांनी श्वेताताईकडे पाहिलं आणि म्हणाले की काय झालं आहे? तू अशी नाराज का दिसत आहेस? काही झालं आहे का? त्यांच्या हातून बॅग घेत श्वेताताई नाही म्हणाल्या. अगं, श्रद्धाची आठवण येत असेल तर तिला फोन लावून बोल तिच्याशी. श्वेताताई म्हणाले की मगाशी तिचा फोन येऊन गेला. ती आपल्या दोघांची आठवण काढत होती. ते आपल्याला अमेरिकेत यायला सांगत आहे. तिचे वडील म्हणाले की ठीक आहे. तोपर्यंत ते श्वेताताईला म्हणाले की ही लग्नाची पत्रिका कोणाची आहे? श्वेताताई उदासपणे म्हणाल्या की ही कुणालची आहे. श्रद्धाचे वडील खुशीमध्ये म्हणाले, बरं झालं, तो लग्न करत आहे. मला वाटतंय मुलगी पण त्याच्यासारखीच गरीब घराण्यातील वाटत आहे. बरं झालं, जेवढं अंथरून तेवढेच पाय पसरावे पाहिजेत. श्रद्धाचे वडील आनंदाने बोलत होते, पण माहीत नाही श्वेताताईंना त्यांच्या नवऱ्याचं बोलणं आवडलं नाही. त्या जाऊन त्यांच्यासाठी चहा बनवू लागल्या. अजून पण श्रद्धाचे वडील खूप बडबड करत होते, पण श्वेताताईचं मन मात्र कुणालकडेच लागून राहिलं होतं, कारण त्या कुणालला त्यांचाच मुलगा मानत होत्या. मग त्याबद्दल एक शब्द पण वाईट त्यांना सहन होत नव्हतं. त्यांना श्रद्धाच्या लग्नाचा दिवस आठवला. त्या दिवशी कसा दगड बनल्यासारखा कुणाल श्रद्धाकडे बघत होता. त्याच्या मनातील दुःख श्वेताताईंना समजत होतं. कुणालने लग्न करू नको म्हणून श्रद्धापुढे खूप विनवण्या केल्या होत्या, पण ती त्याला म्हणाली की मला बाबांनी सांगितल्याप्रमाणे सार्थक सोबतच लग्न करावे लागेल. त्यामुळे कुणाल जास्त तिला काही म्हणला नाही. श्वेताताई स्वतःच्या मुलीच्या लग्नात उदास होत्या, कारण त्यांनाच खूप वाईट वाटत होतं. त्यांनी कुणालच्या पाठीवरून हात फिरवून त्याला दिलासा दिला. कुणालची अवस्था पाहून श्वेताताईंचं हृदय व्याकुळ झालं होतं. सगळे त्यांना विचारत होते की एवढ्या चांगल्या परिवारामध्ये मुलीचं लग्न होणार आहे, मग तुम्ही नाराज का आहात? त्यांना आतमधून वाटत होतं की काहीतरी सुटत आहे, तुटत आहे, काहीतरी चुकीचं होत आहे. तिच्या वडिलांनी जबरदस्तीने लग्नासाठी श्रद्धाला तयार केलं होतं, कारण कन्यादानाच्या वेळी श्रद्धा मोठमोठ्याने रडत होती. त्यावेळेस श्वेताताईने तिला शांत केलं होतं. पाठवण्याच्या वेळी आईच्या गळ्यात पडून ती खूप रडली आणि म्हणाली की आई, मला माफ कर. माझा निर्णय तुला आवडला नसेल, पण माझी मजबुरी होती, त्यामुळे मला हे लग्न करावे लागले. श्रद्धाचे डोळे जायच्या वेळेस कोणाला तरी शोधत होते आणि हे नेमकं श्वेताताईला समजत होतं.
श्रद्धाची पाठवणी कुणाल पाहू शकत नव्हता म्हणून तो निघून देवळात गेला होता. श्रद्धा गेल्यावर श्वेताताईच्या घराचं अंगण जणू ओरडून ओरडून काही सांगत होतं की काही नाती मनाची सुद्धा पक्की असतात आणि ती नाती कुणाला दिसत जरी नसली तरी ते नाती निभावत असतात. श्रद्धाचं लग्न झाल्यापासून जेव्हा पण श्वेताताईंना कुणाल दिसत असायचा तेव्हा त्यांचं मन तार तार तुटत असायचं. श्रद्धाच्या लग्नाला आता 5 वर्ष झाले होते आणि इकडे या 5 वर्षात कुणाल श्रद्धाच्या आठवणीमध्ये एक दिवस घालत होता. खूप कठीण प्रसंगानंतर तो आता लग्न करायला तयार होता. श्वेताताई त्याला समजावत होते की बाळा, आता तुला नोकरी लागली आहे, त्यामुळे तू आता लग्न कर. पण नेहमी हसून कुणाल तो विषय टाळत होता. कुणाल आणि त्याचा लहान भाऊ दोघे पण चांगल्या नोकरीला लागले होते. शिवाय संध्याकाळच्या वेळी ते लहान मुलांचे ट्युशन पण घेत होते. 1 वर्षापूर्वी त्यांच्या छोट्या बहिणीचं पण लग्न एका चांगल्या घरात लावून दिले होते. आता त्याच्या आईचं पण काम त्याने थांबवलं होतं. घरात आता कशाचीच कमी नव्हती. बघता बघता कुणालने त्याच्या वडिलांसाठी एक किराणा स्टोअर दुकान पण काढून दिलं होतं. त्यामुळे त्याचे वडील दिवसभर बसत होते. कुणाल खूपच गुणी आणि आज्ञाकारी मुलगा होता. त्यामुळे कुणाल हा आपला नसून दुसऱ्याचाच आहे असं श्वेताताईच्या मनात कधीच येत नव्हतं. त्याला त्यांचाच मुलगा समजत होत्या. लग्न खूप दूर होतं, त्यामुळे लग्नात श्वेताताई जाऊ नाही शकल्या, परंतु रिसेप्शन दिवशी जाणं त्यांचं ठरलं होतं. त्याप्रमाणे श्वेताताईने एक छानसं गिफ्ट आणून ठेवलं होतं. या 5-6 वर्षात नात्याची खूप उलटपुलट झाली होती. सुरुवातीपासूनच श्वेताताई कुणाला जावई मानत होत्या, परंतु आता त्याला मुलगा मानू लागल्या होत्या. कुणालच्या झालेल्या बायकोसाठी श्रद्धाताईने गपचूप एक मस्त सोन्याचे कानातले खरेदी करून आणले होते. श्वेताताई विचार करतात की माहीत नाही त्याची बायको कशी असेल. वेड्याने तर मला तिचा फोटो सुद्धा दाखवला नाही. रिसेप्शनचा दिवस आला. खूप गर्दी असून सुद्धा कुणाल श्वेताताईकडे आला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. हे पाहून त्यांची बायको मीरा पण श्वेताताईचा आशीर्वाद घेऊ लागली, पण श्वेताताईने तिला लगेचच मिठीत घेतले. श्वेताताईने मीराला पाहिलं. मीरा सावळी होती, परंतु नाकी डोळी खूप छान होती. तिच्या रूपावरून ती किती सोज्वळ आहे हे कळत होतं. श्वेताताई काही वेळ प्रेमाने मीराकडे पाहू लागल्या. ओळख करून देताना हळूच कुणाल मीराला म्हणाला की ह्या श्रद्धाची आई आहेत. हे ऐकून मीराने लगेचच अजून एकदा श्वेताताईला नमस्कार केला. श्वेताताईच्या डोक्यात लगेच विचार आला की म्हणजे मीराला श्रद्धाबद्दल सगळं काही माहीत आहे. खरंच सगळं काही कुणालने तिला सांगितलं असेल का? प्रश्नार्थक दृष्टीने त्या कुणालकडे पाहू लागल्या. त्या काही बोलणार तेवढ्यात कुणालच्या आईने जबरदस्तीने त्यांचा हात पकडून जेवणासाठी घेऊन गेल्या. हळूहळू मीराने कुणालचं घर खूप छान सांभाळलं होतं. आयुष्यभर कष्ट केल्यामुळे मीरा तिच्या सासूला कोणत्याच कामाला हात लावून देत नव्हती. सगळी कामे ती एकटीच करत होती. कधी कधी मीरा श्वेताताईला श्रद्धाच्या खुशालीबद्दल विचारत असायची. एके दिवशी श्वेताताई मीराकडे गेल्या तेव्हा त्यांनी घरात पाहिले की खरंच घर तिने स्वर्ग बनवलं होतं आणि शिवाय ती जेवण पण खूप छान बनवत होती. मीरा स्वभावाने खूप गोड होती. कुणासारखाच तिचा पण स्वभाव होता. मनमिळाव होती एकदम मीरा. 15 दिवसाने अचानक श्रद्धाच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांचं अमेरिकेला जाणं रद्द झालं होतं, कारण तिच्या वडिलांना शुगरचा त्रास होता आणि त्यांची शुगर खूप वाढल्यामुळे त्यांना आराम घेण्यासाठी सांगितलं होतं. बाबाच्या तब्येतीबाबत कळल्यावर श्रद्धा भारतामध्ये येऊ लागली. तिच्या नवऱ्याला सुट्टी नव्हती, म्हणून ती आणि तिची मुलगी विशाखा दोघीच श्वेताताईकडे आल्या. कुणालसोबत श्रद्धा खूप भांडत असायची. ती अजून पण त्याच्यावर हक्क दाखवत होती, पण आता कुणालसोबत दुसऱ्या मुलीला पाहून तिला काय वाटेल असा प्रश्न श्वेताताईला पडला होता. एकदा बोलत बोलत श्वेताताईने त्यांच्या मुलीला सांगितलं होतं की कुणालचं लग्न झालं आहे, पण यावर ती फक्त एवढीच म्हणाली की चांगलं झालं त्याने लग्न केलं. असा पण किती दिवस तो एकटा राहणार होता. श्रद्धाला येऊन 1च दिवस झाला होता आणि तोपर्यंत बाहेरून मीरा आणि कुणाल दोघेजण कुठेतरी फिरायला चालले होते. श्वेताताईने खिडकीतून श्रद्धाला सांगितलं की ही कुणालची बायको मीरा आहे. श्रद्धा एकटं कुणालकडे पाहत होती आणि त्यानंतर तिने त्याच्या बायकोकडे पाहिलं. बायकोकडे पाहिल्यावर श्रद्धाने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली,
कुणालने असल्या सावळ्याने गावढळ सारख्या दिसणाऱ्या मुलीसोबत लग्न केलं आहे? श्वेताताई तिच्यावर ओरडत म्हणाल्या, अगं, असं कोणाबद्दल वाईट बोलू नये. खरंच मीरा खूप गुणी मुलगी आहे. कसं तर श्वेताताईने श्रद्धाला समजावलं. तुला माहीत आहे श्रद्धा, जेव्हा रूप नसतं तेव्हा तिच्या गुणाची चर्चा होत असते. श्रद्धाला हे सगळं सहन होत नव्हतं. ती तिच्या आईला म्हणाली, जाऊ दे आई, हे सगळंच. चल पटकन, मला खूप भूक लागली आहे. पण तिच्या डोक्यात कुणाल आणि मीराबद्दलच सुरू होतं. दुपारच्या वेळेस अचानक श्रद्धा तिच्या आईला म्हणाली, आई, मला कुणालला भेटायचं आहे. श्वेताताई म्हणाल्या, संध्याकाळच्या 6 वाजल्यानंतर जा त्याला भेटायला. त्यानंतर तो ऑफिसमधून घरी येत असतो. पण हां, चुकूनसुद्धा मीरासमोर त्याला काही बोलू नकोस. श्रद्धा म्हणाली की, हो आई, मला आता सगळं कळत आहे. मी नाही काय म्हणणार. संध्याकाळी श्वेताताईला सोबत घेऊन श्रद्धा आणि विशाखा कुणालच्या घरी गेले. गळ्यामध्ये अडकले असल्यासारखा आवाज करत श्रद्धा कुणालला लग्नाच्या शुभेच्छा देत होती. थोड्या वेळ कुणाल तिच्याबद्दल आणि सार्थकबद्दल विचारू लागला आणि त्यानंतर तो तिच्या मुलीसोबत विशाखासोबत खेळू लागला. तोपर्यंत तिकडे मस्तपैकी चहा मीराने बनवला होता. श्वेताताई, श्रद्धा आणि कुणालची आई तिघीजण गप्पा मारत बसल्या होत्या. खेळत असताना अचानक विशाखाने कुणालचे पाकीट घेतले आणि हवेमध्ये फेकून दिले. त्यामुळे त्याच्या पैशाबरोबर कुणाल आणि श्रद्धेचा एक फोटो पण त्याच्या पाकिटामधून खाली पडला. तो फोटो पाहून श्वेताताई आणि श्रद्धा एकदम दंग झाली. मीराने हसत त्याचे पाकिट उचलले आणि पैशासोबत तिने तो फोटो पण उचलला आणि तो फोटो तिने त्याच्या पाकिटमध्ये ठेवला आणि हसत ती म्हणाली की, श्रद्धाताई, तुम्ही लग्नाच्या आधी जीन्सवर किती छान दिसत होता. आणि यांना पण या फोटोमध्ये पाहून तर मला हसायलाच येते, कारण का त्यावेळेस हे किती जाडे होते. तिचं बोलणं ऐकून श्रद्धाला आणि श्वेताताईला समजलं की मीराला त्या दोघांबद्दल सगळं काही माहीत आहे. ज्या दिवशी श्रद्धा अमेरिकेला माघारी चालली होते त्यावेळेस काहीतरी गिफ्ट घेऊन मीरा तिच्या घरी आली आणि म्हणाली, हे धरा ताई, माझ्याकडून तुमच्यासाठी एक छानसं गिफ्ट. मला माहीत आहे की कुणाल यांचं तुम्ही पहिलं प्रेम आहात, ते पण तुम्हाला अजूनपर्यंत विसरले नाहीत. ते तुमच्यावर खूप प्रेम करत होते आणि मी पण त्यांच्यावर खूप प्रेम करते. त्यामुळे माझा नवरा ज्याच्यावर जास्त प्रेम करतात ती व्यक्ती पण मला प्रिय आहे. मीराचं बोलणं ऐकून श्रद्धा हैराण झाली आणि हळूच तिला थँक्यू म्हणाली. कुणालवर अधिकार दाखवणाऱ्या श्रद्धाला समजलं होतं की प्रेमाचं दुसरं नाव त्याग आहे. आज मीराच्या प्रेमापुढे तिचं प्रेम तिला क्षुल्लक वाटत होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.